नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आता आम्ही चाललेलो आहोत रानात कोथिंबीरीतलं गवत काढायचे आणि पोरांना डबा घेऊन चाललोय तर तिथं चारायचे। तर दाखवते तुम्हाला रानात गेल्यावरती काय चाललंय काय नाही। आप्पांचं आत्यांचं ते गेलेत पुढं, मला बोलवलंय पाठीमागनं, म्हणजे पोरकं मी चालवलंय म्हणलं राहतंय का नाही मग ये। तर चाललोय आता, दाखवते तुम्हाला, बघा। आता आलो रानात, पोरांना चारलं आताच, त्याला डबाच आणला होता इथंच आणि चारलं। मग म्हटलं राहिलेला व्हिडिओ काढा। पोरं लागली इथं खेळायला, अजून ओवी आली त्याच्यामुळे लागली खेळायला। आणि हे आमचं दुसरं शेज कोथिंबीरीचं, हे पहिलं होतं, ह्यातलं 2-3 सारं संपलं आणि आता दुसरं शेज येईन 8 दिवसात येईन काढायला। कशी आली कोथिंबीर नक्की सांगा कमेंटमध्ये। दुसरं शेज आहे, आमची चिमटायची चालली कोथिंबीर। गवत खूप झालंय, परत कोथिंबीर मग काढताय परत प्रॉब्लेम होतो, येत नाही पटपट काढायला गवत असल्यानंतर, त्याच्यामुळे मग चिमटायची चालली। कशी वाटते बघा। पडलं असेल आता काहीतरी, मुंगी मुंगी नको केला हात त्याला। तिने आणली शाळेतली लापशी खायला इथं रानात, आणि ह्या पोरांचा चाललाय खेळ। इकडं आप्पा त्यांनी पण धरला एक सारा, इथं माझ्याकडं ही अर्धा आलाय आणि एवढं झालं 2-3 सारा काढून की नंतर मळ्यात जावं लागेल भाजी आणायची संध्याकाळी, मेथीची ताजी ताजी खायला। त्यांना खूप आवडते भाजी, पोरांना पण आवडते आणि सगळ्यांनाच आवडते मेथीची भाजी। तर आहे ताजी म्हटल्यावर, घरी म्हटल्यावर आणायची मग जाऊन। 2 दिवस गेलते तिकडं मळ्यात, पण भाजी काय आणणं झालं नाही, पोरांच्या कालव्याने काय सुसतच नाही अजिबात, त्याच्यामुळे राहिलं होतं आणायची। काय चाललंय तुमचं, झालं का दुपारचं जेवण वेवण? व्हिडिओ काढायला उशीर झालाय, उशीरच होतोय, जरा सगळं आवरायचं यायचं म्हणल्यावर होतोय उशीरच, आणि घरचं तर काहीच होई नाही दाखवायला, त्याच्यामुळं काय करतात आता सगळंच बघायला लागतंय। काय दर आहे तुमच्याकडे कोथिंबीरीला नक्की सांगा बरं का। आणि आपल्या लाईव्हला पण येत जावा, संध्याकाळी 5 वाजता एक लाईव्ह असतं आणि परत संध्याकाळी 9:30 वाजता 2 टाईम मी लाईव्ह घेत असते। तर या लाईव्हला सगळं लाईव्ह शेतातलं बघत जावा, कधी सापडणार तुम्हाला तरी डायरेक्टली येऊन बघायला। जे असतील शेतकरी त्यांना अनुभव आहे, त्यांना म्हणजे त्यांना आहे दररोज बघायला पाहिजे। शहरातले लोक आहेत त्यांना तर काय बघायला भेटत नाही, त्याच्यामुळं मग येत जावा लाईव्हला। नंतर आता आमची कांद्याचं रोप बीप टाकायचं तर ते कसे टाकणे त्याचे असते म्हणजे सारं टाकताना ते काय सगळं तुम्हाला दाखवेन मग। कारण कांद्याचं दर आता खूप काढले, तुमच्या इकडे तर खूपच दर आहे, तुम्हाला कांदा रडवतोय असं झालंय। 60-70 रुपये म्हणजे काय साधा दर नाही तो, पण आमच्यासाठी चांगलं आहे ते। पण काय आता आमचा कांदाच नाही विकायला, महत्त्वाचं म्हणजे आमचा जो होता तो आम्ही 1,500 रुपयाने विकून टाकला, आणि आता काय कांदाच नाही विकायला, त्याच्यामुळं आता रोप टाकायचं, नंतर लागण करायची, नंतर यायचा 1-1.5 एकर लागण असणार आहे आमची कांद्याची। हा बरोबर, 1-1.5 एकर लागण असणार आहे आता आमची पण। तिकडं गवार बिवार तोडायची चालली माणसांची, गवारीला आहे आता 500-600 रुपये दर, आमची होईल आता आठवड्याभरात चालू गवार। तुमच्याकडं आहे का कोणाकडे गवार, आणि कोणाकोणाला आवडते ते पण सांगा कमेंटमध्ये। तेव्हा किती छान दिसते कोथिंबीर, खूप छान आली। त्याला टॉनिक बिनिक मारलं का नाही 1 नंबर येते कोथिंबीर, फक्त त्याला उन्हात पाणी द्यायचं नाही। उन्हात पाणी दिलं की अशी तरकटल्यासारखी होती। आता इकडे हे 2-3 सारं होतं, आता मोकळं झालेत, त्याच्यात असं एका जागेवर व्हायला लागली होती, तरकटायला लागली होती, पण आता नाही तरकटत। आता हे नाही तरकटणार बहुतेक, कारण आता पाणी ह्यांना म्हणलं नका देऊ, दुपारचं उन्हाचं पाणी दिलं की तसं होतंय, त्यांना म्हणलं संध्याकाळी सकाळचं देत जावा, ज्या वेळेस गार असेल त्यावेळेस असं वातावरण, तेव्हा दिलं तर मग कोथिंबीर तरकटत नाही। आणि कसा आमचा उन्हाळ्यातलाच अनुभव आहे, त्याच्यामुळं
चला बाय बाय, भेटू नंतर.